नमस्कार मैत्रिणींनो, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला दाखवणार आहे मारी बिस्किट. मारी बिस्किट कशी घरी बनवायची, अगदी साध्या सोप्या पद्धतीत दाखवणार आहे मारी बिस्किट. तर आता मी भरपूर सारी बनवणार आहे. 1 किलोची मारी बिस्किट बनवणार आहे. तुम्ही पहा आता. तर किती मेजरमेंट पहा आता. 1 किलोला किती लागन, काय लागन ते संपूर्ण व्हिडिओ पहा. इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटी पाणी घ्यायचं. हे झालं मेजरमेंट. ह्याला वितळून घ्यायचं. आता जरा गरम करायला ठेवते मी गॅसवरती आणि ह्याला जरा वितळून घ्यायचं. आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आणि गॅसवरच ठेवायचं. जास्त पाक करायचं नाही किंवा काही नाही. साखर फक्त वितळली पाहिजे ना आपली, तेवढंच करायचं. दुसरं काही करायचं नाही त्याला. आणि मी 1 किलो मैदा घेणार आहे. 1 किलोचं बनवणार आहे. आता इथे पहा, साजूक तूप घ्यायचे आपल्याला. मग साजूक तूप 1 वाटी 1 वाटी साखर घेतली, 1 वाटी पाणी घेतलं. मग थोडंसं कमी, 1 वाटीला थोडंसं कमी साजूक तूप घेतलं. हे बघा, एवढं कमी घेतलं म्हणजे पाऊण वाटी घेतली आपण. हे पाऊण वाटी साजूक तूप आपल्याला लागणार आहे, ते घेतलेलं आहे. आता इथे पहा, हे साखर मी वितळते. जास्त गॅस फास्ट नाही केला मी, स्लो मंदरच याच्यावर आहे. फक्त आपल्याला वितळवायची साखर गरम करून, आणि पाणी कोमट झालं पाहिजे असं करायचं. अशा पद्धतीने करायचे. तर पहा तुम्ही, मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे. 1 किलोचा अंदाज हा सर्व आहे. तर तुम्ही एकदम परफेक्ट घ्यायचं, तर बरोबर होणार एकदम तुमची. म्हणजे तुम्ही आता पाव किलो घेतलं, समजा पाव किलो मैदा घेतला, तर त्याला किती तुम्ही साखर घालचाल, मग त्याच्या अंदाज करायचा. आता हे अर्धीच वाटी साखर घालायची. अर्धी वाटीपासून बी थोडंसं कमी साखर पाव किलोला. म्हणजे अर्धा किलो घेतलं तर अर्धी वाटी घालायची. पाव किलोला मग पहा किती घालायची, पाऊण वाटीच घालायची फक्त साखर. आता हे आता तूप ओतायचं ह्या पाण्यात. केलेलं आहे ना पाकासारखं, आपण साखरेतून त्यात ओतून द्यायचं. तर ही मोठी वाटी आहे माझी, लक्षात ठेवा. मोठी वाटी करून घेतलेली आहे मी सर्व. मग तुम्हाला कशा मोठ्या वाटी, केवढी वाटी घ्यायला लागेल त्याच्यावर पण आहे तुमचे. समजा अर्धा किलो असलं तर अर्धीच वाटी घ्यायचं संपूर्ण. तर हे पहा, आता कोमट झालेलं आहे, जास्त गरम पण नाही, सगळं वितळलेलं आहे. आता आपण मैदा घेऊया आपला. तर 1 किलो मैदा आहे माझा, पूर्ण चाळून घेतलेला आहे मी. पूर्ण 1 किलो आहे. तर तुम्हाला अर्धं करायचं असलं समजा, तर अर्धी वाटी घालायची पाणी, अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी तूप, असं सर्व घालायचं त्याच्यात. 1 किलोचं आहे म्हणून एवढं केलेलं आहे मी. थोडंसं मीठ टाकायचं. गोडाचा पदार्थ असलो का मीठ लागतंच आपल्याला. तर आपण करणार आहे ती मारी बिस्किट, पण कशा पद्धतीने करणार आहे पहा तुम्ही आता. हे आता संपूर्ण मी ओतून देणार आहे, जरा पण ठेवणार नाही, पूर्ण ओतून देणार आहे पहा. पूर्ण दिलं ओतून. आता ह्याच्यात मळायचं, जरा पण ठेवलं नाही मी पातेल्यामध्ये. तर हे सर्व मिक्स करून घेते आधी. मैत्रिणी, आपण आणत असतो बाजारातून, ते कसलं असलं कसलं नाही. तर अशा पद्धतीने बनवत जा तुम्ही घरीच, मुलांना खायला घालायला किंवा नाश्त्यासाठी. चहाबरोबर बिस्किट लागतातच आपल्याला. पण हा पदार्थ अशा पद्धतीने बनवला ना, मारे बिस्किटच्या तोंडात मारीन एवढा छान होते. तर तुम्ही बनवा, पहा कसं बनते ते. खूप चविष्ट लागतं, खुसखुशीत होतं आहे, खूप छान होते. तर मी 1 किलोचं करणार आहे, मग डबा भरून करणार आहे चांगली. पीठ मळायचं, एवढा काही जोर लावायचा नाही त्याला पिठाला. आपलं आहे पटकन गोळा बनवून ठेवायचा म्हणजे लगेच करून पण घ्यायचे आपल्याला. हे बघा, असा गोळा बनला. फक्त गोळा बनला पाहिजे छान. पीठ पहा कसं, मला दाखवते कसं पीठ लागते ते. एकदम पाणी जरासुद्धा उरलं नाही किंवा काय नाही, मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे. अशाच पद्धतीने करा. हा गोळा मी ह्याच्यात ठेवते. इथे जरा पसारा उचलते, नंतर पळपट घेते, लाटणं घेते. हे पहा, लगेच करायचे आपल्याला, काही वेळ नाही घालवायची किंवा काहीच नाही.
म्हणजे असं भिजायला लागणार किंवा काय असं काही लागणार नाही याला. आता पळपट घेतला, चांगला मोठा गोळा मळते मी. गोळा बनवून घेतला, त्याचा उंडा बनवून घ्यायचा आणि जरासं पीठ लावायचं लागलं तर थोडंसं पीठ लावायचं असं चिटकावं नाही म्हणून, आणि घ्यायचं लाटून. फटाफट होतात, वेळ खात नाही जरा पण. आणि जाड पहा किती करते मी. हे बघा अशा पद्धतीने जाड आहे. ते झाकण घ्यायचं. आपल्याला केवढी मोठी करायची ती बिस्किट त्याच्यावर आहे. छोटी करायची तर छोटी पण होऊ शकतात, मोठी पण होऊ शकतात. तर मी आपलं आहे त्याच पद्धतीने केलेलं आहे. जास्त मोठी पण नाही, जास्त छोटी पण नाही. मारी बिटकी भेटत ना तेवढीच, तेच माप आहे. तर आता हे सर्व काढून घेते आधी. झाकणाचं पूर्ण काढून घ्यायचं आपल्याला. आणि ही सर्व मी तुम्हाला दाखवते आता एक एक करून. पूर्ण झाली का मग लगेच आपल्याला फ्राय करायला घ्यायच्यात. हे बघा एवढी झालेली आहेत. आता ह्याला आपल्याला मी कढई ठेवलेली आहे तेलाला, आणि ह्याला आता टोचा मारायचा आपल्याला. मारी बिस्किटला कसं गोल टोच्या असतात, अशा पद्धतीने मी तुम्हाला पाहिजे तशा पाडू शकता टोच्या. त्याला नाही काय असं का असंच पाहिजे, पण मारी बिस्किटला गोल असतात. मी गोलच पाडणार आहे. पाहूया डिझाईन गोल दिसली पाहिजे त्याला, ह्याचा प्रयत्न करणार आहे. आणि छान असं तळून घ्यायची मस्त. मी आता सध्या ही दाखवते, नाही तर गोल आहे ना, गोल 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 असं त्याला सगळीकडून टोचा मारणार आहे. हे पहा आत्ता मी मारलेत अशा, पण आता तुम्हाला दाखवते कशा दुसऱ्या आहेत. तेलात सोडून द्यायचं, खमंग भाजून घ्यायचं मस्त. जास्त फास्ट गॅस करायचा नाही, का की ती जाड आहेत ना आपली, थोडी जाड केलेली आहे. मारे बिस्किट एकदम पातळ असतात, तर आपल्याला घरी काय बनवायच्यात ना, मग कशाला एवढी पातळ करा. ती लोक विकण्यासाठी करतात, पण आपण थोडी जाडच करायची. हे बघा छान भाजलेलं आहे मस्त. ही काढते, दुसरं लगेच टाकते. जाळीच्या ह्याच्यात ठेवायचे म्हणजे तेल हे होत नाही. हे बघा पटापट होतात, वेळ लागत नाही. ते वरती फुगून यावं नाही म्हणून त्याला टोचा मारायच्या असतात. कसे आपण पुऱ्यांसारखं हे फुगलं असतं टम असं, तर ते नाही चालणार आपल्याला, कुरकुरीत व्हायला हवी ना, म्हणून त्याला टोचा मारला आहे. ही छान काढून घेते मी सगळीच. आणि जाळीवरच ठेवायची थोडा वेळ. तर तुम्हाला जाळीवरच दाखवणार आहे मी. आता ही अर्धी राहिल्यात आपली ना, ही तुम्हाला दाखवते आणि नंतर बनवते. आता सर्व थोडीशी झाल्यात ना, ती तेवढी दाखवते तुम्हाला, नंतर तुम्हाला मग नंतर मग मी बनवते. हे बघा मस्त झालेत, खूप छान झालेत, खुसखुशीत एकदम, आणि एकसारखा कलर आलेला आहे मस्त. तर हे जरासं जवळून पण दाखवते तुम्हाला कशी बनलेली आहेत. आता काढून घेते, आणि ही बघा
तयार झालेली आहेत आपली ही बघा मस्त झालेली आहेत का नाही मैत्रिणींनो. खुसखुशीत अगदी छान. आवडली तर बनवून पहा. खूप टेस्टी लागतात, खूप छान लागतात. बाय.